नमस्कार मैत्रिणींनो, आज एका दिवाळी अंकाची माहिती आपण पाहणार आहोत। तर एका दिवाळी अंकामध्ये कथा मागवलेल्या आहेत। त्यांनी आवाहन केलेलं आहे लेखकांना की दिवाळी अंकासाठी कथा पाठवा। तर ही कथा स्पर्धा आहे ॲक्च्युली 2026 दिवाळी अंक कथा स्पर्धा। तर या कथा स्पर्धेसाठी तुम्हाला कथा पाठवून द्यायच्या आहेत। तर कुठलेही दिवाळी अंक आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे किंवा नियम काय आहेत हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल। आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण सगळे नियम आणि कशा पद्धतीने कथा पाहिजे आहे किंवा बक्षिसं काय आहेत याचं सविस्तर माहिती मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, मध्येच तो स्टार्ट टू एंड सगळा शेवटपर्यंत बघा, तरच तो तुम्हाला समजणार आहे आणि स्पर्धा कशी आहे याचं स्वरूप सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहतो आहोत मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी कर्नाटक, एक साहित्य मंडळ आहे कर्नाटकमधील। तर त्यांनी हे आव्हान केलेलं आहे की त्यांचा भाव अनुबंध नावाचा दिवाळी अंक असतो दरवर्षी ते दिवाळी अंक हे प्रकाशित करतात आणि या अंकातर्फे कथा स्पर्धा ते घेत असतात। तर मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी या संस्थेतर्फे प्रकाशित भाव अनुबंध या त्रैमासिकाच्या दिवाळी अंक 2026साठी कथा स्पर्धा आयोजित करत आहोत। त्यांनी ही कथा स्पर्धा भरवलेली आहे। तर सुरुवातीला त्यांनी स्पर्धेतील 3 विजेत्यांना कथा आणि इतर काही निवडक कथा या दिवाळी अंकात प्रकाशित केल्या जातील। म्हणजे स्पर्धेमध्ये 3 कथा या विजेत्या असणार आहेत आणि जे इतर काही निवडक पाठवलेले जे लेखकांनी कथा असतील त्यांना जे आवडतील त्या कथा पण ते त्यांच्या दिवाळी अंकामध्ये त्यांना आवडलेल्या कथा पण घेणारच आहेत। तसंच पहिले 3 क्रमांकाच्या कथांनाही ते त्यांच्या दिवाळी अंकामध्ये स्थान देणार आहेत, प्रकाशित करणार आहेत। तर सुरुवातीला त्यांनी बक्षिसाचं पारितोषिकाचं स्वरूप सांगितलं आहे। तर प्रथम पारितोषिक हे 3000 रुपयाचं आहे, द्वितीय पारितोषिक हे 2500चं आहे म्हणजे 2500, तृतीय क्रमांक आहे 2000 आणि उत्तेजनार्थ पारितोषिकला आहे 1000 रुपये। तर हे रोख स्वरूपातलं हे बक्षीस आहे रकमेच्या स्वरूपात। आता स्पर्धेचे नियम काय सांगितलेत त्यांनी ते नीट ऐका। तर कथा ही स्वतंत्र आणि अप्रकाशित असावी, म्हणजे कुठेही तुम्ही ती ॲपवर सुद्धा किंवा सोशल मीडियावर कुठेही ती टाकलेली नसावी। तुमची अगदी नवीन कथा त्यांना हवी आहे स्वतःची। अनुवादित अथवा आधारित कथा नसावी, म्हणजे एखाद्या कथेवरून तुम्ही अनुवादित केली आहे इंग्रजीमधील किंवा हिंदीमधील, तिचं मराठीमध्ये तुम्ही भाषांतर करून लिहिले किंवा त्या आधारावरती तुम्ही कथा लिहिली आहे, म्हणजे एखादी कथा तुम्ही वाचली आणि त्याच्या आधारावर तुम्ही कथा लिहिते, तर अशी कथा त्यांना नको आहे। तसेच कथा फेसबुक, व्हॉट्सअप अथवा तत्सम समाज माध्यमावर आलेली नसावी, म्हणजेच कुठल्याही सोशल मीडियावर याआधी प्रकाशित झालेली नसावी। तसेच या स्पर्धेमधील पूर्वीच्या बक्षीसपात्र स्पर्धकांनी कृपया कथा पाठवू नये। मी जसं म्हटलं की यांचं दरवर्षी कथा स्पर्धा असते, त्यामुळे समजा गेल्या वर्षी कोणी इथे कथा पाठवली असेल तर पुन्हा इथे कथा त्यांना पाठवायची नाही आहे त्यांनी। दुसरा नियम म्हणजे कथेला विषयाचं बंधन नाही आहे, पण कथा अभिरुचीपूर्ण असणे अपेक्षित आहे। जाती, समूह, व्यवसाय याविषयी बदनामीकारक मजकूर असलेल्या कथा पाठवू नयेत, म्हणजे अभिरुचीपूर्ण कथा असावी, चांगला विषय असावा, विषयाचं बंधन नाही आहे, पण काही धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या जातील असं काही किंवा कोणाबद्दल काही बदनामी होईल असं काही मजकूर त्या कथेमध्ये नसावा। तिसरा नियम म्हणजे कथा कम्प्युटरवर युनिकोडमध्ये टाईप करून, कम्प्युटर किंवा मोबाईलवरती पण चालतं, युनिकोडमध्ये टाईप करून PDF आणि ओपन फाईल स्वरूपात त्यांनी भाव अनुबंध कथा @gmail.com या मेलवर त्यांना पाठवायची आहे। इतर कुठल्याही स्वरूपात पाठवलेली कथा स्वीकारली जाणार नाही आहे, म्हणजेच कथा तुम्ही ही त्यांना PDF करूनच पाठवायची, इतर कुठलीही कथा त्यांना चालणार नाही आहे। पण कथा ही जसं आपण व्हॉट्सअपवरती लिहितो त्या पद्धतीने लिहिलेली आणि त्याचं PDF रूपांतर केलेली, म्हणजे PDF बनवलेली कथा त्यांना पाठवायची आहे। त्यासाठी अगोदर तुम्ही कथा लिहून काढा व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही ॲपवर तुम्ही लिहित असाल तसं, आणि त्याचं मग PDF फाईल बनवा, वर्ड ॲपमधून PDF फाईल बनवा आणि मगच ती त्यांनी त्यांच्या दिलेल्या मेलवरती तुम्हाला
ती पाठवून द्यायची आहे. आता कथेसाठी शब्दमर्यादा बघा, 2000 ते 2500 इतकी शब्दमर्यादा आहे. जेव्हा अशी मोठी जास्त शब्दमर्यादा असते कथेला, तेव्हा ती शक्यतो PDF स्वरूपात मागवली जाते. त्यामुळे 2000पर्यंत शब्दसंख्या होतील इतकी मोठी कथा तुम्हाला लिहायची आणि जास्तीत जास्त 2500. तर इतकी अशी मोठी कथा त्यांना हवी आहे. कथेसोबत पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर देणे अत्यावश्यक आहे. कथेसोबत तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो योग्य वेळी सूचित केला जाईल. याबाबत कृपया संपर्क करू नये. म्हणजे कथेबद्दल, म्हणजे विजेत्या कथा कोणत्या, हे सगळे निवडण्याचा अधिकार संपादकांना राहील आणि त्याबाबत कसलाही कॉन्टॅक्ट केला जाणार नाही. कथा पाठवण्याची अंतिम तारीख 15 जून 2026. म्हणजे 15 जूनपर्यंत तुम्ही तुमची कथा त्यांना PDF करून पाठवू शकता दिलेल्या मेल ID वरती. तर त्यांनी तुमच्या कथा त्यांना पाठवायच्या आहेत आणि त्यातून मग तीन विजेते ते निवडणार आहेत. आणि त्यांना जर वाटल्या की इतर सदस्यांच्या कथा चांगल्या आहेत तर त्या निवडक कथा देखील त्यांच्या दिवाळी अंकामध्ये ते प्रकाशित करणार आहेत. आता 2000 ते 2500पर्यंत इतकी मोठी कथा लिहायची आहे. त्यासाठी वाचन करा. आता सध्या काय घडतं आहे, कुठला नवीन विषय आहे, ट्रेंडिंग विषय आहे, जो आजचा चालणारा विषय आहे, त्या विषयावरती थोडासा अभ्यास करा आणि मगच कथा लिहायला घ्या. कथा ही अभिरुचीपूर्ण, म्हणजेच चांगला विषय असणारी आणि वाचकाला त्यात वाचनात गुंतून ठेवणारी अशी चांगली कथा लिहा. कथेमध्ये कथा लिहिल्यानंतर पुन्हा ती वाचून पहा. काही चुकलं असेल तर एडिट करा. व्याकरण, शुद्ध लेखन या चुका टाळा. त्या चुका करू नका. बाहेर कथा देताना ती अगदी व्यवस्थितच चांगल्या पद्धतीने लिहिलेली आणि चांगला विषय निवडलेली अशी कथा पाठवून द्या. तर याचं जो ईमेल ID आहे तो मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते तुम्हाला ईमेल ID इथं पाठवून देते, तुम्हाला म्हणजेच लिहून देते. आता अजून एक कथा स्पर्धा आहे, ते दुसऱ्या दिवाळी अंकाची आहे. त्याची माहिती सांगते. तर दिवे लागन नावाचा दिवाळी अंक आहे, दिवे लागन. तर यासाठी त्यांनी विषय दिलेला आहे कथेचा विषय आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे आजच्या बदलत्या जगात विस्थापन ही संकल्पना केवळ गाव किंवा देश सोडण्यापुरतं मर्यादित नाही राहिली. म्हणजे पूर्वी कसं, म्हणजे आता कसं गाव सोडून नोकरीनिमित्त शहरात येणं किंवा परदेशी जाणं हे झालं विस्थापन, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं, स्थलांतरित होणं अशा स्वरूपाचं. तर मग हे एवढ्यापुरतं, हे विस्थापन ही व्याख्या एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. तर माणूस मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि तांत्रिक पातळीवरही सतत विस्थापित होत असतो. म्हणजे मनुष्य प्राणी हा मानसिकरित्या, शारीरिकरित्या विस्थापित होत असतो. त्याच्यामध्ये बदल काहीसे होत असतात. तर अशा विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या संवेदनशील, वास्तववादी आणि वैचारिक कथांचे आम्ही स्वागत करीत आहोत. तर त्यांनी विस्थापन हा विषय दिलेला आहे. तर विस्थापन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, व ते नोकरीनिमित्त असेल किंवा जर एखाद्याच्या मानसिक अवस्थेबद्दल जर तुम्ही कथा लिहिणार असाल तर तशा पद्धतीने पण तुम्ही कथा लिहू शकता. फक्त कथेचं शीर्षक हे विस्थापनच टाकायचं आहे आणि विस्थापन या विषयाला अनुसरूनच तुम्ही कथा लिहायची आहे. त्याच्यामध्ये मानसिक विस्थापन आलं, शिक्षण, नोकरी, उद्योग यासाठी गाव, शहर किंवा परदेशात होणारे विस्थापन, धर्मांतरामुळे होणारे विस्थापन. आता बऱ्याच जणांनी केरला स्टोरी हा सिनेमा जर पाहिला असेल तर धर्मांतर करून कसं हिंदू मुलींना फसवलं जातं ही गोष्ट जी लिहिलेली आहे, तशा पद्धतीचं धर्मांतरामुळे होणारं विस्थापन, तशावर काही कथा तुम्ही लिहू शकता. पिढ्यांमधील विस्थापन असेल, म्हणजे आजी आजोबा आणि अत्याचार विरुद्ध आजचं नवीन तंत्रज्ञान, हे एक विस्थापन झालं. संस्कृतीतील बदल आणि तसेच रोबोट्स आणि AI मुळे मानवांचे कामामधून होणारे विस्थापन हा विषय आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे नातेसंबंधातील विस्थापन, तसेच विस्थापन या विषयाची निगडीत कोणतेही पैलू दर्शवणारी तुमची कथा असायला हवी आहे. फक्त कथा देतानाही कोणाच्या धार्मिक किंवा कुठल्याही जाती अशा भावना याच्यामध्ये दुखावल्या जाऊ नयेत ही काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. तर विस्थापन हा विषय तुम्हाला समजलेला असेलच. तर स्पर्धेचे नियम याच्यामध्ये कसे आहेत बघा. तर कथेची शब्दसंख्या ही 1500 ते 5000 शब्द इतकी असावी.
म्हणजे तुमची कथा कमीत कमी 1500 शब्दापर्यंत संपली पाहिजे, किंवा मग जास्तीत जास्त 5000, म्हणजे कथा 1500पर्यंत असायला हवी. पुढे मग तुम्ही ती 2000, 2500, 3000 तुमच्या इच्छेने कितीही वाढू शकता, आणि लिमिट आहे त्याला 5000 शब्द शेवट, बरोबर. कथा गुगल इनपुट युनिकोड मराठीत टाईप केलेली असावी, जसं आपण रेग्युलर लिहितो तशी टाईप केलेली असावी. कथा पूर्णपणे स्वलिखित असावी. कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करून लिहिलेल्या कथा स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा कथा देऊ नका, त्या बाहेर ओळखल्या जातात. आपण पाठवलेली कथा कुठल्याही छापील माध्यमामध्ये पूर्वप्रकाशित नसावी, म्हणजे नवीनच कथा त्यांना अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी एकदा कथा पाठवल्यावर अंक प्रकाशित होईपर्यंत ती इतरत्र कुठल्याही माध्यमांद्वारे प्रकाशित करू नये. जेव्हा तुम्ही यांना कथा तुमची पाठवणार, ती कथा तुम्ही इतरत्र कुठेही सोशल मीडियावर देखील, ॲपवर देखील कुठेही प्रकाशित करायचे नाही आहे, जोपर्यंत त्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत. हा नियम आहे त्यांचा. कथा मराठी भाषेत असणं आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. पहिलं मी जे सांगितलं त्यात पण वयोमर्यादा काही नव्हती भावानुबंधसाठी, आणि याच्यामध्ये पण नाही आहे वयोमर्यादा, काही नाही आहे. आता बक्षिसं कशी आहेत बघा. तर पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल, आणि त्या कथा त्यांच्या दिवाळी अंकामध्ये, दिवे लागण या दिवाळी अंकामध्ये त्या प्रकाशित केल्या जातील. इथे कथेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे, रोख रक्कम आहे 5000 रुपये. द्वितीय क्रमांक आहे त्याला आहे 4000चं बक्षीस. तृतीय क्रमांकाला आहे 3000चं बक्षीस. तर आणि यांची कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15 जून 2026. तर कथा त्यांनी जे एक मेल ID दिलेला आहे, तर त्या मेल IDवरती किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या क्रमांकावर पाठवायचं आहे किंवा मेल IDवरती पाठवायचं आहे. तर आपल्या संवेदनशील लेखनातून विस्थापन या विषयाला नवीन आयाम मिळतील अशी अपेक्षा आहे त्यांची. आता मी जसं म्हटलं की आता इथं यांनी बहुतेक हे लिहायचं विसरलेत की PDF करून द्या, कारण शब्दसंख्या खूप आहे, 1500 ते 5000. त्याच्यामुळे इथं त्यांनी बहुतेक लिहायला विसरले असतील. तर PDF करूनच शक्यतो पाठवा, कारण इतकी मोठी कथा ही ह्याच्यावर जात नाही आहे. व्हॉट्सअपवर जाईल कदाचित, मे बी 1500-2000ची व्हॉट्सअपवर जाऊ शकते, पण मेल करणार असेल तर शक्यतो PDF पाठवली केव्हाही चांगली. तर हे 2 दिवाळी अंक आहेत ज्याची मी माहिती तुम्हाला सांगितली. तर या दोन्ही याचे मेल ID आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आणि तिथे तुम्ही नक्कीच कथा पाठवून द्या. विषय दोन्हीही चांगले आहेत. विस्थापन विषय हा चांगलाच आहे, आणि भाव अनुबंधसाठी तुम्ही नवीन विषयाची एखादी कथा निवडा आणि ती पाठवून द्या. तर तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, की ज्यांना कथा लिहायची आवड आहे ते सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.